तुमचा मुलगा बाहेर जेवतो कोणत्या आईला माहित नाही. तुमची मुलगी मुलाच्या प्रेमात पडली कोणत्या आईला माहित नाही. माहित नाही नाही. तुम्ही कानाडोळा का करता? पाप केलं त्यानं आयुष्यात. त्याला स्वप्न नाहीये, त्याला जगणं नाहीये, त्याला फक्त अपमानातच जगायचं आयुष्यभर. आयुष्यभर त्याला खाली पाहून जगायचं का? त्याला अपेक्षा नाही, त्याला स्वप्न नाही. 4 पावलांमध्ये त्याला करुणीची किंमत काही नाही. तुम्ही कधी निरीक्षण करा. हा मायेचा तमाशा आहे आणि ती माया याला येऊन चिटकली. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो आणि माया आली आणि ती याच्यात राहायला आली. सरळ असा शाळेत बरोबर पटकान बैठे बैठे सावधान. हे सावधान आहे का? सावधान आहे का? मी सावधान म्हणतो, तू पायीवर करतो. सावधान, रिलॅक्स. सावधान आहे, रिलॅक्स. नवीला कोण येतं? हे काही नाही. 8वीला 7वीला अंगणवाडीला 7वीला कोण आहे? पोरींमध्ये कोण आहे 7वीला? 7वीला आहे तू? 7वीला आहे तू? त्याला सांगतो ना, शिमीला आहे का मराठीला आहे? तू शिमीला आहे का मराठीला? शिमी मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तू कितीला रे? 12वी आर्ट राईट, सायन्स राईट. यू आर मॅथमॅटिक्स? नो. बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, biology, physics, no math, only chemistry, physics and biology. Yes, you have seen flower? Yes. How many part of flowers? How many part of flowers? पुरीमध्ये कोणी वाढलं? आता का ना कबूल होतील मला. अरे देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. नावं सांगा. इंग्रजी सांगा, मराठी सांग. मी सांगू, तू सांगू. सांगू मी? इंग्रजी सांगा, मराठी सांगा. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायंग. In English, it is called calyx, corolla, androecium, and gynoecium. There are 4 part of flowers. You have physics? Yes. Energy neither created nor be destroyed, but it conveyed to one form to another form. It is called. It is called energy law of conservation. In Marathi, ऊर्जा सदैव अक्षय असते. तू कितीला आहे? 4थी. बापाच्या बायको स्टिमती मग म्हणतात पत्नी. बायको बाबा काय बोलता? आई. आईच्या आईला आजी. आजीला वेळेला ती पहिली का दुसरी? किती रे? तिसरी. इथं आले एरंड्यात 2 आहे, तो तिसरी काय?
6वी शिमी का मराठी शिमी नाही का शिमी नाही घड्याळाला काठी किती 12 आणि करा क्लिप इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखावल्या बरं तुम्हाला बिघडवायला 2च माणसं जबाबदार आहे तुमची आई आणि सावधान रिलॅक्स सावधान हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हा टिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे सांगू नका कोणी बाकीचे आळंदी नदी टिंब नदीमध्ये गाथा बुडाला नाही टाळला पोरांनो ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे आलसी आणि तो पोऱ्या कोण आहे पोऱ्या परशा आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे सगळे संघ सांगा बरं आप्पाच्या कराट आणि आता एक ते नवीन आलं ना झुकेगा नाही आणि आता एक नवीन आलंय ना आणि झुमकेवाली और करंट आता अख्ख्या खेड शिवापूर मध्ये ऐकू गेलं पाहिजे जोरात सांगा आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय आला आला पाटलाचा त्याने घाटात केला याला 2च माणसं जबाबदार तुमची आई आणि काही बोलत येणार बी नाही मी फक्त कावठाला आंबा म्हणतोय ती माया तयार झाली इथं आणि त्या मायेनं काय केलं याच्यात आली आणि जीवाला केलं शिव म्हणजे शिवाला केलं जीव आणि ती म्हणते मला याच्यात लग्न करायचंय याच्यात कोणला मायेनं याच्यात आली राहिला नवरा करायचाय मला तिला म्हणलं कर बाई याच्यातले नवरे तुला लागत तो कर ती म्हणली तसं नाही आहे मला नवरा करायचा पण तो नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे मी त्याची आई असली पाहिजे आणि त्याने माझ्याशी लग्न केलं पाहिजे म्हणजे मी त्याची बायको असली पाहिजे मुलगा तोच आणि नवराही बरं बाई चालेल दुसरी आठ काय ती म्हणजे दुसरी आठ अशी मला दिवस नाही गेले पाहिजे माझा नवरा करू आणि मी मोकळी राहिली पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे पण ती एक खट्टी झाली पाहिजे असं एक एक नको मग तिनं काय केलं या सुंदर शरीरात मी तयार केला कोण मला कोण मी आणि आज याला कोणी संपवलं मी तयार केला कोणी केला तयार खरे मायेनं आता मायेनं मी तयार केल्यामुळं तो तिचा मुलगा झाला बरोबर आणि तिनं काय केलं त्याच्याशीच लग्न केलं तो नवरा झाला पण ती जन्माला माझी उतरी मी झाली तयारची आता तिनं काय आयडिया केली मी तयार केला हा झाला मुलगा आणि तिनं त्याच्याशी केलं लग्न म्हणजे तो झाला तिचा नवरा म्हणजे नवराही तोच आणि मुलगाही तोच म्हणून शिवाचा शिव झाला म्हणजे शिवाचा जीव झाला आता तिनं काय आयडिया केली एवढीच बोली होती पण दिवस गेले तिच्या नवऱ्याला तिला काय नाही नवरा राहिला बरोबर कोण
मी आता मी गरोदर राहिला आणि तो 12 झाला. पण 12 झाल्यावर त्याला 1 खटी 16 पोरं झाली, 12 पोरं झाली. मीला आणि मीची आई कोण? माया. आणि मीची बायको कोण? माया. मायेचा नवरा कोण? मी. आणि मायेचा मुलगा कोण? मी. आणि तो झाला 12. त्याला झाले 6 पोरं आणि 6 पोरी. आहे का 6 पोरं कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्ठा आणि कल्पना. आणि ते 12 पोरं झाले. आता 10वीचे पोरं मोकळे झाले 18 तारखेला, 16 तारखेला मुघलांचा पेपर संपला शेवट. आता 10वीचे पोरं मोकळे झाले, 12वीचे मोकळे झाले. प्रत्येक बापाला सांगतो, पोरांना सुट्टीत घरी भाकरी घालायच्या नाही. यांना गाडी द्या, पाऊल द्या, पण 50 रुपये कमवायचं कळू द्या. यांना फुकाट मिळाल्यामुळं आलाय ऊट. तुमचं काय मत? याला गाडी करू द्या ना, पाव विकू द्या ना, त्याला भंगार गोळा करू द्या ना, काम करूया. आपल्याला एकच येईन ते पुढं नाही आहे. आज बापानं कर्ज नाही, पोरानं कर्ज आहे. 80 हजाराचे मोबाईल आहेत पोरांना. मी मोबाईल वापरत नाही. मला अख्ख्या महाराष्ट्रात मी एकटाच असा महाराष्ट्र लोकांमध्ये काय मी मोबाईल वापरत नाही. मी अजून रुपयाचा मोबाईल कधी विकत घेतला. मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणचं वाटोळं झालं त्याचाही तपास नाही, आणि कोण काय भोगात आहे तेही घेणं नाही आपल्याला. ज्याला गरज येतो आपल्याकडे. त्याच्यामुळं 3 कीर्तन होऊन 1.5 तास अभ्यास होतो. आणि अभ्यास जर झाला नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. आमची कीर्तनं काही दुसऱ्याचे ऐकून नाही, आमचं स्वतःचं भांडवल आहे. उलट आमचं ऐकून निमेत. खरंय का कुठे? नवीन माल तर सगळं आमचंच वापरतो. आम्ही पुस्तक वाचाय आणि ते ऐकलं सांग. मी मोबाईल वापरत नाही. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. 3 कीर्तन होत्या, 6 तास बोलतो, 100 500-700 किलोमीटर आरामशीर हिंडतो, ठणठणीत आहे. आयुष्य गेलं डाबलीवर. माझं आयुष्य 32 वर्ष लढलंय महाराजांना. नटना नट गेला शहराचा, नटना नट. तुमचा हात पण असा होतोय, माझा हात 6 बाजूला वळतोय. तुमचा हात फक्त इथे वळत आहे, माझा हात 4 बाजूला वळत आहे. तुम्ही वळून दाखवा, नाही मोडला हात मग नाही. आमच्या बोलण्याच्या लोकांना राग येतोय. पोरांनो कर्ज आहे, बापानं कर्ज नाही. आणि त्याला बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोराला गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले, 1.5 लाख गेले, दुकान ऐकलं. कर्ज करायचं बापानं माझ्या हक्काच्या पोरांना. आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आहे. 3 लाख म्हणजे काय लय नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं, स्थितीला का बोला गाडी लावायची का 10 गुंठे का, पण तेवढं दाद्याचं कर्ज. दाद्या प्यायला बाप म्हणा आपला दाद्या ते प्यायला लागला, पिऊ द्या. तू काही पेत नाही, नाहीतरी आपण गेल्यावर सगळं. पोरांनो मी बोललोय खरं आहे का खोटं आहे? आता प्रश्न असा आहे, ते 12 जण काय आपल्या जन्म म्हणू शकत नाही. कोणची माहिती, पण एक आयडिया होईल बाकी. 12 जणांना आपण जरी मारू शकलो नाही, त्या 12 जणांच्या आईला आपण मारू शकतो. हे 12 जण काय आपल्याला आकळलं नाही, तर ऋषी मुलीला आकळलं तर आपल्याला कशी आकळतील? मग एक होईल ना. आईला धान्य पोरगा जागे आणि आईला हाणायला 2च औषध आहे, एक हरिपाठ आणि 2 काकडा. काकडा आणि हरिपाठ केला,
मरतेच. आणि पोरं बिघडवायला फक्त 5च गोष्टी कारणीभूत आहेत. एक दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर, 4 आई बाप्पांनी पोरांचे केलेले लाड आणि 5 नालायक मित्राशी दोस्ती. आणि मित्रांना एक सांगा, माणूस जन्मताना कोणताही वाईट नाही, तो संगतीनं संपलाय. तुम्ही चांगल्याची संगत करा. गरीब असू द्या, माळकऱ्या सगळंच ते कीर्तनाला आले ना फुकट त्याच्या गाडीवर बसून, तरी जेवण आहे ठणठणीत का. महिला म्हणलं थोडस भजनातल्या 2-3 बाया गोळा करा आणि एक काम करा. महिला म्हणलं काल बदलणार आहे, शरीर थकणार आहे, शेवटी आपल्याला आपली सोडवण करायची. ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा. हळद कुंकू व्हा. रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या आणि ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवून ज्ञानेश्वरीला एवढंच सांगा, आई लेकराला सांभाळ. बस बस एवढं म्हणा रोज, आई लेकराला सांभाळ. नाहीतरी लेकराची काळजी कोणा नाही, आई नाही. ज्ञानेश्वरी आपली आई आहे. 1 महिन्यामध्ये तुम्हाला जर नाही अनुभव आला तर मला सांगा. सकाळी मोबाईल वापरताना, मोबाईल तर वापरतात सगळे, मोबाईल वापरताना त्याच्यावर सकाळी हनुमान चालीसा लावा, विष्णू सहस्रनाम लावा. स्वयंपाक करताना घरात काकडाला हरिपाठ मोबाईलवर लावा. पवित्र अन्न तयार होईल, तरच बुद्धी वाचेल. नाही तर स्टेटस, इंस्टाग्राम आणि हे छेडछाडी, मर्डरी, खुने याच्यापेक्षा दुप्पट होते. कुत्रीला पिलू झालं तरी स्टेटसला, मांजरीला पिलू झालं तरी स्टेटस. आता तुला बोखीची गॅरंटी आहे का? काही झालं का स्टेटसला, काही झालं. पोरग दात काढायला लागलं स्टेटसला, पालथं पडायला लागलं स्टेटसला, उतानं पडायला लागलं स्टेटसला. आणि तुला हाणताना स्टेटसला. सकाळीच उठलं तर कोणी सूर्याचं दर्शन घेणं, ते खोकडं उचलायचं लगेच स्टेटस. कोणचं काय बोकडं दूध द्यायला लागला, बैलाला वाचवला. का बुद्धी भ्रष्ट करतात. 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल आहे. कशाला बुद्धी लोक जगतील मला सांगा. आज 2.5 वर्षाच्या पोरांना चष्मे लागले. 2 टीचर दिसत त्याला वर्गात, 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय, पण टीचर म्हणजे तुम्ही एका बेंचवर चौक कसे काय. वस्तुस्थिती खरी पोरं नाही, खरंय का खोटे. काय काय करणार. मग 16 जणांना आपण मारायच्या भानगडीत आपण पहिलं मायेला मारू. आणि माया जर एकदा मारली तर देवा
नाही ना मी करते करता नाही नामे दुसरा मुद्दा महिला मंडळ संध्याकाळी भाकरी करताना, स्वयंपाक करताना, चपात्या करताना, बटाटे कापताना मुलाला मुलीला जवळ घ्या आणि हरिपाठ करा. थोडंसं परमार्थाकडे वळा. आमच्या बोलण्याचा येतोय राग, पण वस्तुस्थिती खरी का खोटी सांगा. थोडं आता म्हातारे पोर आणि सगळ्या खेडशिवा पुरवल्याला सांगतो, तुम्ही हा सप्ताह करत नाहीत, हे धर्माचं काम करता. कारण आता आपल्याला माणसं वाचवायची नाही, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहे, आज संकट धर्मावर आहे. आम्ही काय उक्त घेतलं नाही शिव्या खायचं. इंदुरीकर म्हणजे शिव्यांचा ब्रँड झालाय. पण उठायचं आणि त्यालाच गोडा लावायचं. दारुड्याने म्हणायचं तो का पैसे देतो का, दारू बोलतो. पुरीने म्हणायचं प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया है. फिर मारो सर. आज बंगल्यातून पोरी पळून गेले तर कांदे लावायच्या ठोळीच्या मुखात. प्यार क्या होता है तो रोप उपटता है काय. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय. मी कीर्तनात म्हणलं टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. एक माणूस म्हणला थकला इंद्रिकर सांगू सांगू, पण आपण नाहीच टाळी वाजवा. काय बाबाच काय तू जर तोटा झाला, तू जर भूगोलाच्या पेपरला इतिहासाचं गाईड घेऊन जातो, मी दुकाव कॉपी करून पासवा. तुला गाईड जरी दिलं तर नाही. आणि याला आईबाप जबाबदारी महाराज. आज आपल्याला माणसं वाचवायची नाही, धर्म वाचवायचा आहे. तुमच्या पाया पडतो खेडशिव पोरवाल्यांच्या. पक्ष नंतर, नेता नंतर, पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर, पहिला धर्म आणि दुसरं गाव. गावात कोणतंही काम करायचं असले तर राजकारण नको. आणि सगळं गाव एकाच कामात तयार पाहिजे. तुमचं काय म्हणणं. मंदिर बांधायचं आहे, अख्खं गाव जमलं पाहिजे. सप्ताह करायचा आहे, अख्खं गाव जमलं पाहिजे. खरंय का मोठं. आणि गावात 2-3 गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट अंगणवाडी डिजिटल झाली पाहिजे. आणि सगळ्या गावातल्या पुढाऱ्यांना सांगतो, झेडपीची शाळा वाचली पाहिजे. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर. 4 पोर आणि 2 गुरुजी, दोघांचं पेमेंट 1,70,000 आहे. आणि याला गावातलं राजकारण जबाबदार आहे. तुमचं काय म्हणत आहे. उद्या जर झेडपीच्या शाळा बंद झाल्या तर सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मुलगा घालणार. 70,000 रुपये तो भरू शकतो. आणि निकाल जर पाहिले तुम्ही सगळे निकाल, तर आता मागच्या महिन्यात CA चा निकाल लागला. सगळ्यात जास्त पोरं पास मराठी मीडियमचे आहेत. आणि कीर्तन बसलेले सगळे अधिकारी मराठी मीडियमचे आहेत, CBSE चे नाही. आपल्याला गाव वाचवायचं आहे. शाळा सुंदर पाहिजे, अंगणवाडी सुंदर पाहिजे. आणि शक्य जेवढं लोकांना होईल तेवढं सौर ऊर्जा लोकांनी वापरली पाहिजे. पुढे भविष्यात विजेचा प्रश्न गंभीर होणार आहे. आणि चौथी गोष्ट, शेतकऱ्याच्या पोराने व्यवसायाकडेच वळलं पाहिजे. शेतीवर ते शक्य नाही. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो त्या काळात. रुपया नाही मिळाला. हसण्यावर येऊ नका. याचं कारण सांगतो पोरांनो. काळ अतिशय वाईट आहे. आणि तरुण पोरांना एक अजून वाक्य सांगतो. सांगू पोरांनो. लय राग येईल तुम्हाला, सांगू का. तुम्ही मला शिव्या द्याल, सांगू का. नाही देणार, सांगू का. सगळ्या पोरांना सांगतो, पोरांनो, दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात कधीही तुमचं काय मत आहे. याचं कारण आहे पोरांनो, लोकांच्या हातात पेनात कॅमेरे. तुम्ही जर टपरी पेटवताना दिसले, तुम्हाला माहित नसेल पोरांनो,
10 वर्ष शिक्षा आहे. आणि तुम्ही जर 10 वर्ष आत गेले संपली जिंदगी. बरं आतापर्यंत गरीबाचे दात गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे गेले नाही कधी, त्यांना नाहीच तर जाती कोण. एक तर आहे ते येडेचे ते पुढे. याचं कारण दुसरं सांगतो पोरांना. कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखवा लागतो. उद्या जर तुम्ही आयुष्यामध्ये पोलीस होणार, मेडिकल टाकायचे पोरी, उद्या जर आपल्या चारित्र्याचा दाखला चुकीचा मिळाला तर जिंदगी संपेल ना. आज जलतरणपट्टू मुली आहेत, क्रिकेटपट्टू मुली आहेत, बुद्धिमळपट्टू मुली आहेत, आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आता मुली आहेत. तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, प्रांत मुलगी आहे, PI मुलगी आहे, SP मुलगी आहे. मग तुम्ही ह्या लोकांच्या नादीच लागू नका. आपल्याला 2 टाइम पोटाला कशी मिळेल याची चिंता करीत राहा. ती देशाची चिंता करणारी, राष्ट्राची चिंता करणारी ती स्पेशल आहे. त्यांना त्याच्यासाठी मोकळं आहे. तुम्ही लोट घ्यायचं काय करा. आपल्याला घरात कोणी ऐकलं, आपण ते शेतान गप्पा आहे कसं. तुम्हाला आठवलं कधी इंद्रिकडनं कोणाला फोन केला तर आठवलं कधी इंद्रिकड स्टेटसला काय इंस्टाग्रामला आहे. स्वतःची लाल करायची काही गरज काय करायचं. आपला संसार सुंदर करायचा आणि आपल्याकडून धर्म बुडणार नाही याची काळजी. मस्तपैकी 2 टाइम पोटाला कमायचं. पुढं मला हे पोळी बिरी चांगले. आता 10वीच्या पोळीच्या परीक्षा सुटल्या, चांगलं टेलरिंग करायचं, कॉम्प्युटर करायचं, CIT करायचं, MS CIT करायचं. पोरी चांगल्या कोर्सेसला घालून द्यायचा. 1.5 महिन्याचे 2-2 महिन्याचे टायपिंग कोर्स, कॉम्प्युटर कोर्स करायचे, टायपिंग कोर्स करायचा, CET द्यायची. काय अभ्यास करायला झाले. अरे हे चांगले 2-4 दिवसातून आज त्या खोलीत घाली आठवायचे लोक. म्हणून खरं आहे का खोटे खरं काय. मुलं मला काय, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मुला बाळांना शिस्तीतच ठेवलं पाहिजे. आणि पोरांना नाही घाबरायचं नाही. बाप नाही घाबरायचं. मला पोर काय करीत नाही. आपल्यासारख्या नगाड बाप पाहिजे. बरं म्हणाला मी घरातून निघून जाईन, त्याचे फक्त कपडे पिशवी करायचे. तो जात नाही, गेला तर संध्याकाळी आले शहरात. याला खातो कोण बाहेर. पावसाळा समजा पुढे खेकडं निघालं. म्हणाला मी फाशी इकडे खुर्चीवर उभारा, फॅनला दुरी गुतवले हो मला सांग. इवळायचं नाही, आडायचं नाही, मोबाईल काढून घे. आणि गुतवली दोरी का मला सांग, मी खुर्ची ओढून घेतो निवांत मार. तू का नाही घरात मार. बरे म्हणाल मी औषध गेली इकडे. कोणतं घेतो. टाटा मिटर घेतो का, निराय कतर घेतो का, राऊंड घेतो का, गोल घेतो. कोणत्या औषध घेऊ दे पोरांना. पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वासाला घेऊन पहा. ज्याने एकदा औषध घेतलं ना हॉस्पिटल मधून, उलटा नीट करून आणला, त्याची फक्त मुलाखत घ्या. औषध घेतलं उलटा टांगी त्यात त्याला उलटा, इकडून नळी इकडून खाली द्या. एकदा नळी घालून आणली ना, तो रिकाम खोका पाहिलं तरी औषध आहे का. काय करते खरं नको नाही. महाराज खाली टेबल होता, टेबल वरून हात होता आणि मग रुळ होता आणि वरून आपला बाप गुरुजीला म्हणत होता हाना. एक बाजू होत ना महाराज. आपण लहानपणी जर शाळा बुडवली ना महाराज, तर एक माणूस घरातला हाणायचं सोडित नव्हता. ज्याला टेन्शन येईल त्यानं आपल्यावर त्याला खाऊन ठेवायचं. खरे का होते नवरा बायकोचं भांडण झालं तरी आपल्याला काय महाराज लय. पण एक जाऊ दे महाराज, आपल्या ए बरे आपल्या काळात गरिबी होती पण सगळ्याला आनंद होता. नव्हता आनंद होता. पहिले लहान पूर्वी ना असा पावसाळा पडायला लागला ना, अशी माती घ्यायच्या माती आणि ते पाय घ्यायचा पाय, तो पाय मातीत घालायचा आणि वरून कोटं खेळायचा. बाबळीचे शेंगा आहे ना, बाबळीच्या शेंगा त्याच्यात तोरड्या करायच्या, दगडाची लाकडाची नवरा नवरी करायची. काय सुंदर मुली खेळायचा. आता एकही पोरीला शेंगाही नाही
त्यांची मजा आपण लहानपणी शाळेत जात होतो काय होता 7वी पर्यंत पाठी तिला 7 आला नुसतं खापा बरं खापराची फोडी तर म्हणून घरची पत्रीची घ्यायची पत्रीची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय मोठा जात आणि तेव्हा काय आपण थुका एका बोटाने नाही करतो नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं पेन्सिल ते खातच होत डॉक्टरांची पेशी म्हणजे खाताची कोण आणि ते काही डॉक्टर होतं का कौठ बोर चिचा अंडरपॅन्ट 7-9 पोत नाही कमराला का पट्टी होती का महाराज करगुट्याला लागू भूक लागली का आता चालवायचा जेवला का आता उठवायचा अंडरपॅन्ट 9 पोत नाही अख्खा मोकळा काची अंडरपॅन्ट महाराज तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं हे वड्याला पाणी राहायचं आपण सगळे आलेले पुढे चड्ड्या वड्याच्या काढाला मंडळी वड्या वाळूत घ्या बाहेर घ्यायचं वाळूत पसरायचं तापलं का परत अंतावर जर घरचे आले तर चड्ड्या वड्यालाच मोकळी गॅंग पळायचं एका पोराची आई आली तर 10 पोर पळत होती घाबरायची काय आता या काठ्याला बाटलीतलं पाणी आपण लहानपणी बाहेर तरी पाणी नेत होतो पाणी कार्यक्रम झाला का दगड सापडायचा थोडं माग सरक थोडं पण एक होत महाराज गरिबी होती पण शिस्ती होती गल्लीत गुरुजी दिसलं तर गाठ सापडत नव्हतं गुरुजीच्या कोपऱ्यात दिसलं आता गुरुजी टिकून आला तर पोर क्रिकेट खेळतोय गुरुजी चेंडू आणून देते हो देवळा पुढं माणूस बसला आणि त्याला तंबाखू जर काढली समोरून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होते आता एवढे आवडलं ते आमच्या पुढे येते रात्री नदी होतो आता वड्यात मर्यादा सोडून दिल्या आणि याला 5च गोष्टी काढणे होते दारू जुगार मोबाईलचा गैरवापर आई बापांचे लाड आणि नालायक मित्र आता खेळ सेवापूरवाले सांगा तुम्हाला बसायचं कवर आहे वाजली किती आज तुम्हाला काही घरी जायचा विचार आहे माया पुढे बसलं का असं होतं कोणच्या ध्यानात राहिलं नाही आज गायकवाद गुरुजन मंडपाला